मोजून 50-60 किलोचा माणूस असणार, एकदम हाळकुळा. सरकार हालून टाकल्यावर सरकार अक्षरशः हे जेवढे 288 आमदार बिमदार आहेत ना, हालून टाकले. मंत्री संत्री असे पायाशी येऊन बसायला लागले. सामान्य माणूस आहे, सामान्य माणूस. 3 वर्षा अगोदर याच पोलिसांनी गोळीबार केले, लाठीचार्ज केला. ते पोलीस सगळे संरक्षण द्यायला लागले. संरक्षण मुंबईमध्ये येता जाता पुढे मागं पोलिसांच्या गाड्या असतात. काय या माणसाने, कुठला या माणसाचा पक्ष नाही तरीही मुंबई जाम करून दाखवली 2-3दा. कुठला पक्षाचा पाठिंबा नाही, कुठला पक्ष नाही, राजकीय अजेंडा नाही. फक्त मराठ्यांची साथ, मराठ्यांनी दिलेल्या साथीवर आणि मराठ्यांचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम, या एवढ्या गोष्टी खातीर अक्षरशः अख्ख्या सरकारला हलवून टाकलेलं आहे एका सामान्य माणसाने. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कुठला आमदार नाही त्या माणसाचा, कुठला खासदार नाही त्या माणसाचा, पण त्या माणसाने अख्ख्या आमदार, खासदार, मंत्री संत्री पायाशी येऊन लोळणं घालायला लावले. अंतरवली सराटीत सुद्धा आणि मुंबईत सुद्धा. मराठ्यांचा नाद करून चालत नाही. तुम्ही त्यांचं जे काय हक्काचं असेल ते द्या. त्यांनी मराठ्यांनी आरक्षण मागितले, त्या हक्काचं मागितले. ज्या गोष्टी त्यांनी मागितल्या असतील, ज्या कायदेशीर असतील त्या बाबी त्यांनी द्या. आणि हे जे 2-4 जे का कुत्रे मदत भुकत राहतात, कायदेशीर, अरे तुमच्या कायद्या असं नका बोलायला. फाट्यावर मारलाय कायदा. ज्या 1 दिवसाची परमिशन 2 दिवसावर आपोआप वाढली. 5,000 आंदोलनकर्ते पाहिजे होते, अरे लाखो आहेत तिथं. कोणाच्या बापाची हिंमत होईना त्यांना बाहेर काढण्याची. पोलीस हे जे आहेत ना यंत्रणा, हे आता सहकार्य करायला लागले म्हणून, नाही त्यांना सुद्धा ऐकत नाही येते मराठी. कोणी सिग्नलवर काय चढते, नाद केल्यावर तसंच होणार. तुम्ही जर व्यवस्था केली नाही त्यांच्या आंदोलनाची, त्या गोष्टी तशाच उपद्व्याप होणार. आणि तुम्ही जर जाणून त्या आडव्या बसेस लावायचं काम केलं, त्यांना काहीतरी उद्देशून हे करण्याचं काम केलं, तर ते उग्र रूप घेणारच आहे. त्यामुळं जेवढं लवकरात लवकर होईल या सरकारने मराठ्यांच्या मागण्या मान्य करा आणि त्यांना मानासन्मान जसे आले तसे मानासन्मान परत जाऊ द्या. ते जर का पेटले तर तुमचं राजकारण, तुमचं सरकार, तुमच्याकडे तेवढी यंत्रणा नाही की त्यांना तुम्ही आवर घावलं. तेवढी यंत्रणा नाही तुमच्याकडे सरकारी की मराठ्यांना तुम्ही आवर घालावं. फक्त 5%, 10% मराठा आले तिथं मुंबईत. अजूनही 90% गावगाड्यांमध्ये अजूनही आहेत. ते मागचं सगळं बॅकग्राऊंड सांभाळायला आहे. कोणी पाणी पुरवतंय, कोणी अन्न पुरवठा करायला लागलेत मुंबईत. तुम्ही व्यवस्था बंद केल्या होत्या म्हणून मागं सरणाऱ्यातले नाही तो. त्यामुळं जेवढं होईल तेवढं लवकर आहे आरक्षणाचा मुद्दा मिटून टाकला पाहिजे सरकारने. मनोजदादा जरांगे पाटलाच्या नादाला लागून चालत नाही यांना. एक मराठा लाख मराठा.